मागच्या नियोजन समितीच्या बैठकीमध्ये सुद्धा वहिनी दादा सिद्धार्थदादांनी एक आपली भूमिका मांडली, एक म्हणणं मांडलं. आमच्या सगळ्यांचं तेच म्हणणं आहे. आदरणीय देवेंद्रजी आपल्या या कार्यक्रमात व्हर्च्युअली सहभागी झाले. त्यांच्या हस्ते आजचं उद्घाटन मी आपल्या पुणेकरांच्या वतीने त्यांचं मनापासून या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो. आणि या त्यांच्याही उपस्थितीमध्ये हा विषय आम्हाला आपल्या समोर ठेवायचा आहे की आमच्या सगळ्यांचंच एकमत आहे आणि कदाचित ती तुमची सुद्धा भावना आहे की या पुलाला ज्यांनी या पुलासाठी काम केलं, ज्यांनी या पुलाची कल्पना मांडली आणि रात्रंदिवस ज्या या पुलाच्या पूर्णत्वासाठी ज्यांनी खूप काम केलं, योगदान दिलं, त्या अजितदादांचं नाव या पुलाला देण्यात यावं अशी आमची सगळ्यांची भूमिका आहे आणि कदाचित तीच सुद्धा तुमचीही भावना आहे. आणि म्हणून मनापासून आम्हाला आनंद होईल जर या पुलाला आपण जर अजितदादांचं नाव दिलं. मागच्या नियोजन समितीच्या बैठकीमध्ये सुद्धा वहिनी दादा सिद्धार्थदादांनी एक आपली भूमिका मांडली, एक म्हणणं मांडलं. आमच्या सगळ्यांचं तेच म्हणणं आहे. आदरणीय देवेंद्रजी आपल्या या कार्यक्रमात व्हर्च्युअली सहभागी झाले. त्यांच्या हस्ते आजचं उद्घाटन मी आपल्या पुणेकरांच्या वतीने त्यांचं मनापासून या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो. आणि या त्यांच्याही उपस्थितीमध्ये हा विषय आम्हाला आपल्या समोर ठेवायचा आहे की आमच्या सगळ्यांचंच एकमत आहे आणि कदाचित ती तुमची सुद्धा भावना आहे की या पुलाला ज्यांनी या पुलासाठी काम केलं, ज्यांनी या पुलाची कल्पना मांडली आणि रात्रंदिवस ज्या या पुलाच्या पूर्णत्वासाठी ज्यांनी खूप काम केलं, योगदान दिलं, त्या अजितदादांचं नाव या पुलाला देण्यात यावं अशी आमची सगळ्यांची भूमिका आहे आणि कदाचित तीच सुद्धा तुमचीही भावना आहे. आणि म्हणून मनापासून आम्हाला आनंद होईल जर या पुलाला आपण जर अजितदादांचं नाव दिलं.